टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मावळ पूल दुर्घटनेमध्ये नेमकं काय घडलं होतं हे आता समोर येताना दिसतो। ज्या पुलावरती मोठी गर्दी झाली आणि त्यानंतर तो पूल जो जीर्ण झालेला पूल होता तो कोसळलेला आहे। प्रत्यक्षदर्शी आणि त्या ठिकाणी ज्यावेळी घटना घडली ते सगळे नागरिक आता आपल्या सोबत आहे। काय नेमकी त्या ठिकाणी घटना घडली होती, कारण दोन वाहनं त्या पुलावरती आलीत आणि त्या पुलावरती वाद झाला आणि त्यानंतर गर्दी देखील वाढली होती। काय नेमकी प्रत्यक्ष काय झालं? दोन वाहनं ज्यावेळी समोरासमोर आली त्यावेळी त्यांना पुढे जाण्यासाठी अजिबात रस्ता नव्हता, कारण पर्यटक भरपूर होते। त्या दोन गाड्या समोरासमोर आल्या त्यामुळे त्यांना रस्ता नाही मिळाला। मग तो तिथे थोडा असं इकडे होत ब्लॉक झाल्यामुळे इकडे होताना तो ब्रिज जास्त हलायला लागला आणि त्यात तो ढासळला। म्हणजे दोन गाडीच्या वाहन चालकांमध्ये वाद झाला, त्याच्यानंतर लोक तिथे बघ्यांची गर्दी वाढली, म्हणजे जे पर्यटक होते त्यांची गर्दी वाढली तिथं। काय नेमकं तिथं घडलं होतं या सगळ्या? एकंदरीत आता तो स्वतः प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होता, परंतु वाद झाला असेल अथवा एकमेकाला जायला जागा नसेल त्यामुळं लोकांना चालण्यातही प्रॉब्लेम आला आणि एकमेकांना पुढे क्रॉस करण्यातही प्रॉब्लेम आला। मोटरसायकल घालण्याचा तो रस्ता नव्हता, परंतु मोटरसायकल एक समोरासमोर आलेल्या निदर्शनास येत आहे किंवा ऐकण्यात येत आहे, तर त्यानुसार तिथं गर्दी झाल्यामुळं त्या ब्रिजवरची कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोड झाला। लोक येत राहिली, मधनं लोक पुढे जात नव्हती, त्यामुळे मध्ये लोड वाढला आणि कोलॅप्स झाला। म्हणजे दोन ज्याच्या 4 व्हीलर्स किंवा दोन आले त्यांच्यात पुढे मागे काढण्यावरून तो सगळा वाद असा नाही झाला, पण फक्त कसं थोडं तू पुढे घे इकडे होत असं होते आणि पर्यटक पण म्हणतो ते हा रस्ता नाही आहे 2 व्हीलरचा, तुम्ही कशाला घातले दोन्ही साईडनं, सिंगल रस्ता आहे असं एवढंच हे झालं आणि त्यात तो तेवढ्यात कोलॅप्स झाला, ढासळला। आणि तिथे गर्दी देखील या सगळ्या याच्यामध्ये वाढली होती। हो गर्दी पण भरपूर, ते पर्यटक सगळे तिथं फोटो काढायला व्हिडिओ करायला परत आत तिथं मंदिरात दर्शनासाठी जायला सगळे थांबले होते, त्यामुळं गर्दी भरपूर झाली होती। त्या बाकी पर्यटकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही की या सगळ्या याच्यात गर्दी किंवा ते दोन्ही जे काही वाद झाला त्यावेळी? हां, त्यांनी सांगितलं पर्यटकांनी, पण तिथं सिच्युएशन अशी होती की तिथून हालताच येत नव्हतं, एवढा तो ब्रिज ब्लॉक झाला होता, त्यामुळे तिथं काहीच करता आलं नाही। तर आपण हे जे प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते त्यांचं म्हणणं आहे की जिथे दोन ज्या गाड्या आल्यात त्यांच्यामध्ये वाद झाला, तो वाद पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी देखील वाढली, पर्यटकांची गर्दी वाढली आणि अगदी पुलाच्या मध्यभागी ही सगळी गर्दी वाढल्यामुळे आधीच तो पूल जीर्ण होता आणि त्यामुळे या पुलावरती ओव्हरलोड झाल्यानंतर तो पूल कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही घटना खरं तर दुर्दैवी अशी ही घटना घडली, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, जवळपास 51 जण हे जखमी झालेले आहे। त्यामुळे या घटनेच्या आणि जी काही घटना घडली त्याच्या मुळाशी जाण्याची आता गरज आहे। प्रशासन देखील या सगळ्या घटनेचा तपास करतील किंवा नेमकी घटना कशामुळे घडली होती। मात्र या घटनेतला हा एक जो काही मुद्दा आहे तो आता समोर आलेला आहे। या दृष्टिकोनातून आता प्रशासन तपास करणार का, चौकशी करणार का आणि संबंधित जे कोणी वाहन चालक आहेत त्यांच्यावर देखील कारवाई होणार का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।